शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे बुधवार. तारीख आहे 15 जुलै. तर 15 जुलैला वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं असणार आहे? आपण जर सकाळपासूनच जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 15 जुलैला होणार आहे. तर हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर दुपारनंतर जर बघितलं, तर महाड, महाबळेश्वर, त्याचबरोबर चिपळूण हा परिसर बघितला तर या भागात पावसाला सुरुवात ही होणार आहे. जास्त पाऊस नाही, पण मध्यम ते हलका पाऊस या भागात होणार आहे. त्याचबरोबर साताऱ्यामध्ये जर बघितलं तर ढगाळ वातावरण असणार आहे. पुणे परिसरात देखील ढगाळ वातावरण असेल. मंचर, त्याचबरोबर लोणावळा, पेण, मुंबई या परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. अलिबाग, नागठाणे, मुरुड, जंजिरा, हरिहरेश्वर, दापोली, दाभोळ, जयगड या परिसरात देखील पावसाला हलक्या स्वरूपात सुरुवात होणार आहे. ठाणे, नवी मुंबई, मुंबई या परिसरात देखील रिमझिम पाऊस होणार आहे. वसई, विरार, त्याचबरोबर बोईसर, डहाणू, त्याचबरोबर वडा, शहापूर, कुळगाव, बदलापूर हा परिसर जर बघितला तर या भागात देखील पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर घोटी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या परिसरात ढगाळ वातावरण असेल. दिंडोरी, पेठ, त्याचबरोबर निफाड, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, सिन्नर, संगमनेर, त्याचबरोबर अकोले, लोणी, श्रीरामपूर हा जर परिसर जर बघितला तर या भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. पण जास्त काही पाऊस वगैरे त्या भागात काही नाही आहे. त्याचबरोबर वैजापूर, खिरडी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, त्याचबरोबर कन्नड हा परिसर बघितला तर येथे देखील वातावरणामध्ये मोठा आपल्याला बदल होताना दिसत आहे. त्याचबरोबर चाळीसगावमध्ये देखील रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. पाचोरा, शेवगाव या परिसरात ढगाळ वातावरण असेल. जामनेर, भुसावळ, जळगाव, त्याचबरोबर येवल, पल, बुधा बोदवड, मलकापूर, जामनेर, बुलढाणा, त्याचबरोबर जळगाव, जामद हा जर परिसर बघितला तर येथे देखील रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे. रावेर, बुऱ्हाणपूर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर अकोला, अजनगाव, अचलपूर, त्याचबरोबर अमरावती हा जर आपण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये म्हणजे हलका पाऊस आहे, जास्त पाऊस नाही आहे. त्याचबरोबर तेलगाव, अरवी या भागात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण सावनेर परिसर जर बघितला, सावनेर, नागपूर, रामटेक, त्याचबरोबर भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, आमगाव, त्याचबरोबर म्हणजे बऱ्याचशा परिसरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. इथे जर आपण गडचिरोली परिसर जर बघितला तर गडचिरोलीमध्ये देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. जास्त काय पाऊस वगैरे या भागात म्हणजे वातावरणात काही बदल दिसत नाही. चंद्रपूर, पांढरकवडा, त्याचबरोबर अरणी, पुसद, उमरखेड, वाशिम, हिंगोली, नांदेड या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. उदगीरमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर लातूर परिसरात देखील ढगाळ वातावरण असेल. परळीमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर केज, माजलगाव, त्याचबरोबर धाराशिव, बार्शी, जामखेड, बीड, पाथर्डी, पैठण, छत्रपती संभाजीनगर, अंबड या परिसरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. पण पाऊस काही नाही आहे या भागात. त्याचबरोबर कात्रज, इंदापूर, अकलूज या परिसरात ढगाळ वातावरण असेल. पंढरपूरमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होईल. सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण असेल. अक्कलकोटमध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. म्हणजे पाऊस वगैरे काही नाही आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर सांगोल्यामध्ये देखील ढगाळ वातावरण असेल. विटा, ईश्वरपूर, सांगली, कोल्हापूर या परिसरात कोरडं वातावरण आहे. म्हणजे महाराष्ट्र आपण एकंदरीत जर बघितलं, रत्नागिरीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पावसाला ही सुरुवात होणार आहे बुधवारी 15 जुलैला. हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.